कुठनं झालं ते? ते खाली एक बटन होतं. एक मिनटं थांबा. हे कसं नाव रे? दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सोनावणे आणि अण्णाभाऊंवर प्रेम करणारे आपण सर्व, अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी प्रबोधन मालेचं हे आजचं 360वं पुष्प आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांच्या समाजवादी जाणीवा असा हा विषय आहे. थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर फार पूर्वी लिहिलेल्या एका लेखाचं शीर्षक होतं कबीरा सम चमत्कार अण्णाभाऊ साठे. मला वाटतं अण्णाभाऊ साठे यांची तुलना कबीराशी करणारे भाई हे एकमेव होते. कबीराला तर इस्लाम आणि हिंदू या दोनही धर्माच्या परंपरा वारसा हक्कानं प्राप्त झाल्या होत्या, पण या दोनही परंपरा त्यांना नाकारल्या होत्या. डोळे मिटून ईश्वरभक्ती करणारा हा संत केवळ साहित्यिक नव्हता, तर उघड्या डोळ्यांनी समाजाचे गुणदोष पाहून समाजाला बदलण्याचा प्रयत्न करणारा समाजक्रांतिकारक होता. राजा ढाले म्हणतात, कबीर हा भारतीय साहित्याचा मानबिंदू असून तो एक भारतीय साहित्य सृष्टीतील सर्वश्रेष्ठ असा आदी विद्रोही कवी, तत्वचिंतक आणि द्रष्टा आहे. त्याच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी देव आणि धर्म नव्हते, तर मानव आणि मानवता होती. या अर्थानं कबीर हा बुद्धवादी होता आणि बुद्धिवादीही होता. डॉक्टर विल्यम द्वापार हे विद्वान म्हणतात की भारतीय चिंतनधारेच्या इतिहासात गौतम बुद्धाच्या नंतर कदाचित एखादाच कुणी कबीरासारखा क्रांतिकारक उत्पन्न झाला असावा. अशा कबीराशी भाई अण्णाभाऊंची तुलना करतात, ही गोष्ट मला फार मोठी वाटते. यामध्ये मी भर घालू इच्छितो आणि मी असं मांडू इच्छितो की अण्णाभाऊ हे साहित्यातील तुकारामासारखे चमत्कार होते. संत तुकाराम हे पण ग्रंथप्रामाण्य, कर्मकांड नाकारणारे, व्यवस्थेला आव्हान देणारे संत साहित्यिक होते. कबीर आणि तुकाराम हे विद्रोही संत कवी होते, तर अण्णाभाऊ हे विद्रोही शाहीर, लोकनाट्यकार आणि मुख्यत्वे कथा कादंबरीकार होते. तिघही बहुजन समाजात आले. कबीर विणकर, तुकाराम कुणबी आणि अण्णाभाऊ मातंग. हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेच्या पारंपरिक उतरंडीनुसार तिघेही शूद्र. वर्णव्यवस्थेने तिघांनी आयुष्यभर चटके खाल्ले. वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल तुकाराम म्हणतात, बरे केले कुणबी झालो, नाहीतर दंभे असतो मेलो. काय प्रखर टीका आहे वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल केलेली ही अत्यंत प्रखर अशी टीका आहे. तिघही शाळेचा उंबरठा जेमतेम चढले न चढले. कबीर म्हणतात, मसी कागद छुओ नाही, कलम गही नाही हात. म्हणजे मी कधी कलमही हाती घेतलं नाही आणि मी कधी कागदही हातात घेतला नाही. अशा या तिघांनी अशा जागतिक दर्जाचं साहित्य जन्माला घातलं की त्या उंचीवर पोहोचणं भल्या भल्यांना शक्य झालेलं नाही. मी या तिघांचं साहित्य नोबेल पुरस्काराच्या दर्जाचं मानतो. पण यापेक्षाही मला या तिघांमध्ये एक साम्य आढळतं, आणि ते म्हणजे त्यांच्या साहित्यात प्रस्थापित व्यवस्थेला त्यांनी दिलेलं आव्हान, जात आणि धर्म याच्या भिंतींना लावलेला सुरुंग, प्रखर बुद्धिवाद, अंधश्रद्धांवर प्रहार, वंचितांची कणव,
शोषितांबद्दल वाटणारी अपरंपार करुणा, मानवता, शोषणाची चीड, विषमतेवर हल्ला आणि समतेचा, सामाजिक न्यायाचा पुरस्कार. अण्णाभाऊ म्हणतात, धन्वंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, चोर झाले साव. कष्टकऱ्यांना ते माणिक म्हणतात आणि कर्मठ धर्मांधांना ते थेट चोर म्हणतात. आणि शोषण करणाऱ्यांना ते बजावतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. या जाणीवा म्हणजे समाजवाद. या जाणीवा समाजवादाचा गाभा आहेत. संत कबीर, संत तुकाराम यांच्या काळी समाजवाद हा शब्द जन्मालाही आलेला नव्हता. पण दोघांनी आपल्या साहित्यातून जे मांडलं तो समाजवाद होता. कारण समाजवाद ही फक्त राजकीय तत्वप्रणाली नाही, तर ती जीवन प्रणाली आहे असं मी मानतो. महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव नावाच्या एका छोट्या खेड्यात गुन्हेगार ठरलेल्या, शेतमजुरी करणाऱ्या अत्यंत गरीब मातंग कुटुंबात अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी, म्हणजे बरोबर 100 वर्षांपूर्वी झाला. कृष्णा नदीचं हे खोरं आहे, वारण्याचं खोरं. सतत पडणारे दुष्काळ, प्लेगच्या साथीनं घातलेलं थैमान, ब्रिटिश सरकारचा जुलूम, या सगळ्याला कंटाळून तिथले शेतकरी फकीरा मांग आणि सत्तू भोसले यांच्या ब्रिटिशांच्या विरोधी बंडाला आधार देत होते. अशी पार्श्वभूमी होती. उपासमारीला कंटाळून 1932 मध्ये डोक्यावर गाठोडं घेऊन जवळजवळ 225 मैल अनवाणी पायांनी चालत, मजल दर मजल करत, वाटेत मोलमजुरी करून पोट भरत अण्णाभाऊ मुंबईला पोहोचले. गरगडी, कधी हमाल, उपारघरातला बारक्या, बूट पॉलिशवाला, कधी चित्रपटगृहातला द्वारपाल, मजूर, अशी जगण्याची धडपड करीत अण्णाभाऊ शेवटी गिरणी कामगार झाले. पण त्यामुळं त्यांचा परळ भागातल्या कम्युनिस्ट चळवळीशी संबंध आला. मार्क्सवादी विचाराशी ओळख झाली. बुर्झवा आणि प्रोलेटारिएट यांच्या वर्ग संघर्षाची ओळख झाली. स्वतःच्या आयुष्यामुळं वर्णसंघर्षाची ओळख झालेलीच होती. मुळात उपजत प्रतिभा आणि त्या प्रतिभेला आता वैचारिक बैठक मिळाली. एक महान साहित्यिक जन्म घातला. तमाशांमध्ये अनेक भूमिका केल्या. मजुराच्या हातारांच्या बरोबर अनेक वाद्य ते शिकले. यातून एक महान शाहीर आणि लोकनाट्यकार घडू लागला. 1942 पासून अण्णाभाऊंनी परळचं कामगार मैदान गाजवायला सुरुवात केली. 1942च्या ऑगस्ट क्रांती लढ्यावर वारणेच्या खोऱ्यात ती पहिली कादंबरी त्यांनी लिहिली, जी पुढे मंगला या नावानं प्रसिद्ध झाली. तोपर्यंत मराठी साहित्य ही उच्चवर्णीय मध्यम वर्गाची मक्तेदारी होती. या कादंबरीत अण्णाभाऊंनी घरंदाज मराठा स्त्रीच्या आयुष्याच्या फरफुटीचं वर्णन केलं. पुढे त्यांच्या प्रतिभेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार मानला गेलेली फकीरा ही कादंबरी आली. या कादंबरीने जन्माने मांग असणारा, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या रणांगणात दीनदलितांच्यासाठी लढणारा एक नवा नायक जन्माला घातला. मुंबईतल्या वेश्यांच्या जीवन संघर्षावरची कादंबरी चित्रा, उपेक्षित तमाशा कलावंत स्त्रीच्या जीवनावरची कादंबरी वैजयंता आणि वारणेचा वाघ या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. मजूर, हमाल, खाटीक, वेश्या, दलाल, भिकारी, गुंड, दारूवाले, खुनी, दरोडेखोर, डबरी, फासेपारधी, डोंबारी, सापगारुडी, शिकलगार, नंदीवाले, दरवेशी यांचं चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात केलं. यातील कित्येकांना त्यांनी नायक केलं. अनेक स्त्रियांना त्यांनी नायिका केलं.
त्यांच्या कादंबऱ्यांमधल्या स्त्रिया ह्या फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फकीरामधली राधा आणि राठीबारी, चित्रामधली चित्रा आणि सोनी, वैजयंतामधली वैजयंता, रानमेवामधली मोहना आणि लक्ष्मी, संघर्षमधील सुलभा आणि कृष्णाबाई, अग्निदिव्य कादंबरीमधली चंद्रा, आग या कादंबरीमधली शीला आणि मुक्ता, या सर्व स्त्रिया स्वाभिमानी, निर्भय आणि अन्यायाच्या विरोधी पेटून उठणाऱ्या नागिणी होत्या. त्या शीलवान, निष्ठावान, पतीशी एकनिष्ठ आणि त्याचबरोबर माणुसकीचा गहिवर असणाऱ्या होत्या. दलित स्त्रीची मराठी साहित्यातली अन्यायकारी वाईट प्रतिमा अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीनं आमूलाग्र बदलली. त्यांच्या कादंबऱ्या उपेक्षित घटकांचा आवाज बनल्या. मराठी साहित्याची क्रांती होती. समाजाच्या जीवनाची अंधारात खितपत पडलेली अनेक दालने अण्णाभाऊंनी उघडली. तळागाळात पिसणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या साहित्यातून नुसता आवाज नाही दिला, सन्मान दिला. 1944 मध्ये अण्णाभाऊंनी शाहीर अमर शेख आणि शाहीर गवाणकर यांच्याबरोबर लाल बावटा कलापथक स्थापन केलं. या कलापथकानं झंझावात निर्माण केला. 1948 पर्यंत अण्णाभाऊ हे शाहीर म्हणून गाजायला लागलेलेच होते आणि आता बघता बघता जनचळवळीचे गायक, नायक, प्रतिभावंत, सिद्धहस्त लेखक, फरडे वक्ते, साक्षेपी पत्रकार, अत्यंत निरलस असे कार्यकर्ते आणि नेते म्हणून पण उदयाला आले. लावणी आणि तमाशाला त्यांनी लोकरंजनाकडून लोकशिक्षणाकडे वळवलं. पोवाडे, लावण्या, गीते, गण, वग हे रचनाबंध त्यांनी स्वीकारले. हे पारंपरिक रचनाबंध आहेत, पण त्यात समकालीन जीवनाच्या जगण्याच्या संघर्षाचा आयाम पेरला. गणातील गणेशवंदन आणि गणेश स्तवन त्यांनी काढून टाकलं आणि त्या जागी मातृभूमी, राष्ट्रवीर, हुतात्मे, देशभक्त यांची स्तवनं घातली. गणानंतरची गवळण काढून टाकली, त्याऐवजी म्हणणीला स्थान दिलं. म्हणणी म्हणजे एक कवन ज्यातून कथानकाचा परिचय करून दिला जातो. म्हणणीत सूचित केलेल्या कथानक पात्रांच्या कृती, युक्ती, घटनांच्या मधून आकार घ्यायला लागतं. यालाच वग असं म्हणतात. वगनाट्यामधला राजा, राणी, प्रधान, सेनापती ही कल्पनारंजक पात्र त्यांनी काढून टाकली आणि त्या जागी गावकरी, शेतकरी, श्रमिक, गावचा पाटील, गावचा पुढारी ही वास्तवातली जिवंत पात्र आणली. शोषक आणि शोषित यांचा संघर्ष, अन्नाचा काळा बाजार, अन्नटंचाई, महागाई, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, मतदान, निवडणुका हे विषय त्यांनी आणले. अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, बिलंदर बुडवे, शेटजींचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक, देशभक्त घोटाळे, दुष्काळात 13वा, निवडणुकीतील घोटाळे, लोकमंत्र्यांचे घोटाळे ही त्यांनी काही लिहिलेली तमाशांची शीर्षकच किती बोलकी आहेत बघा तुम्ही. म्हणजे अण्णाभाऊ समाजाच्या आणि आपल्या इथल्या राजकीय जीवनाच्या किती अंगांना आपल्या साहित्यातून स्पर्श करत होते. अण्णाभाऊंचे पोवाडे हे तर प्रचार आणि जनजागृतीचं हत्यार होतं. रशियावरचं नाझी आक्रमण, त्यावेळी रशियन सैन्यानं केलेला पराक्रम आणि रशियन महिलांचा पराक्रम आणि त्यांचं शौर्य याचं वर्णन त्यांनी स्टॅलिनग्राडच्या पोवाड्यात नोंद केलं. त्यावेळेला बंगालला फार भयानक दुष्काळ पडला होता. हजारो माणसं उपासमारीनं मरत होती. तेव्हा या दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यासाठी त्यांनी बंगालची हाक हा पोवाडा लिहिला.
महायुद्धावर त्यांनी बर्लिनचा पोवाडा लिहिला. देशाच्या फाळणीची व्यथा मांडणारा पंजाब दिल्लीचा पोवाडा लिहिला. निजामाच्या रझाकारांचं क्रौर्य आणि त्याविरुद्धचं आंदोलन यावर त्यांनी तेलंगणाचा पोवाडा लिहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कॉम्रेड श्रीपती पाटील आणि त्यांचे सहकारी हुतात्मा झाले. या घटनेवर त्यांनी अमळनेरचे अमर हुतात्मे हा पोवाडा लिहिला. मुंबईच्या गिरणी कामगारांवर त्यांनी पोवाडा लिहिला. त्यांचे सगळे पोवाडे आणि विषय पाहिले तर अण्णाभाऊंच्या सगळ्या सामाजिक राजकीय जाणीवा या अत्यंत स्पष्टपणे आपल्यासमोर येतात. त्यांची गीतही अशीच आहेत. कामगार स्तवनमध्ये ते म्हणतात, कामगार हाच जगाला गती देतो. काळा बाजार या गीतात ते साठेबाजांवर तुटून पडतात. एकजुटीचा नेता या गीतात ते कामगाराच्याच नेतृत्वाखाली वर्गविहीन समाज निर्माण होईल असं ठासून मांडतात. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदला रे दुनिया सारी दुमदुमली ललकार. तू मराठमोळा या गीतामध्ये ते शेतकऱ्याची व्यथा मांडतात. काँग्रेसच्या लबाडीवर ते बोलत कडे कपारी या गीतामध्ये तुटून पडतात. शिवारी चला या गीतात ते सावकारी, भांडवलशाही आणि साम्राज्यवाद हटवण्याची हाक देतात. दौलतीच्या राजा उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला, शिवारी चला. दुनियेची दौलत सारी या गीतात ते शेतकरी आणि भूमिहीन मजुरांची व्यथा मांडतात. अण्णाभाऊंच्या लावण्या हेही एक फार ताकदीचं प्रकरण होतं. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध लावणी, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. या लावणीमध्ये ते गाव सोडून शहराच्या रगाड्यात पत्नीच्या विरहानं व्याकुळ झालेल्या कामगाराची व्यथा मांडतात. पण हे रूपकपणे, नुकताच संयुक्त महाराष्ट्र झाला होता, मुंबई मिळाली, पण कारवार, बेळगाव, निपाणी हे मराठी भाषिक भाग कर्नाटकात गेले. एक प्रकारे मराठी भाषिकांना या आपल्याच माणसांचा विरह जाणवत होता. या लावणीमध्ये अण्णाभाऊंनी या विरहाच्या रूपानं मराठी भाषिकांची ही व्यथाही मांडलेली आहे. मुंबईच्या लावणीमध्ये ते मुंबईतल्या समृद्ध समाजाचं आणि त्याचबरोबर अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या समाजाच्या मधल्या तफावतीचं, विषमतेचं भेदक दर्शन घडवतात. 5वीला पोचलेलं दारिद्र्य, घरामधली भांडणं, पोलिसांच्या धाडी, लेखक मित्र चित्रपटसृष्टीनं केलेली फसवणूक, अनुयायांनी केलेला विश्वासघात, वर्णवादी साहित्य क्षेत्रानं केलेली उपेक्षा. एक दलित साहित्यिक या उंचावर जातो, या ताकदीचं साहित्य तो निर्माण करतो आणि त्यातही तो पुन्हा डाव्या विचारांचा आहे. मराठी सारस्वताला हे काही पचलं नव्हतं. कम्युनिस्ट पक्षाचं विघटन, कामगार चळवळीची झालेली पिछेहाट, दुर्दैवानं मागे लागलेली व्यसनं आणि या सगळ्यातनं सातत्याने तोंड द्याव्या लागणाऱ्या व्याधी, या सगळ्यांनी अण्णाभाऊ जेरीला आले आणि त्यांनी 18 जुलै 1969 रोजी वयाच्या फक्त 49व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अण्णाभाऊ शाळेमध्ये जेमतेम 1.5 दिवस गेले. अशा अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह, 14 तमाशे, 10 पोवाडे, 3 नाटकं आणि एक रशियावरचं त्यांचं अत्यंत गाजलेलं प्रवास वर्णन, अनेक लावण्या, अनेक गीतं, असं उदंड साहित्य आपल्या मागे ठेवलं. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचं जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतर झालं. त्यांच्या साहित्यावर 7 चित्रपट निघाले. हे सर्व चित्रपट प्रचंड गाजले. त्यांच्या साहित्याचा अनेक अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यांच्या साहित्यावर अनेकांनी PhD मिळवली. म्हणजे त्या अर्थानं निरक्षर असणारा या साहित्यिकाच्या साहित्यावर अनेकांनी
PhD मिळवली. म्हणजे काय दर्जाचं साहित्य त्यांनी जन्माला घातलं असेल. अर्थात अण्णाभाऊंचं साहित्य हे थेट प्रचारकी होतं. आणि असं मानलं जातं की प्रचारकी साहित्य हे काही अभिजात साहित्य नाही. त्याच्यामधली साहित्यिक वाङ्मयीन मूल्यही फार कमी असतात. पण अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून समाजवादी मूल्यांचा प्रच्छन्नपणे प्रचार केला आणि तरी अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याची निर्मिती केली. हे फक्त अण्णाभाऊंसारखा माणूसच करू शकतो. अण्णाभाऊ हे असं साहित्य का निर्माण करू शकले हे त्यांनीच एका ठिकाणी फार सुंदर उलगडून सांगितले. त्यांनी असं म्हटलंय, जशी प्रतिभेला वास्तवाची गरज असते तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणं आवश्यक असतं. अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही. म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. मला असं वाटतं की साहित्याचं इतकं सखोल, इतकं उंचावर जाणारं तत्त्वज्ञान दुसऱ्या कुठल्या साहित्यिकांनी मांडलेलं नसेल. यामुळंच अण्णाभाऊंचे शब्द हे अलंकारांचे पिसारे उभे करत नाहीत, तर त्यांच्या नायकांच्या आणि नायिकांच्या जगण्याच्या वास्तवाच्या दाहकतेचं दर्शन घडवून आपल्या प्रस्थापित संवेदनांना हलवून सोडत शहारे उभे करतात. आणि यामुळंच स्मशानातील सोने यासारखी कथा जन्म घेते. जेव्हा प्रथम ही कथा मी वाचली तेव्हा भडभडून आलं, ओक्साबोक्शी रडावं लागलं की हा माझा भारतीय समाज आहे, हे माझ्या समाजाचं वास्तव आहे की जो माझ्या समाजातल्या इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या लोकांना या तऱ्हेचं इतकं भयान आयुष्य जे जनावरापेक्षाही खालचं आहे हे जगायला लावतो. पण ही किमया अण्णाभाऊंच्या कथेची होती. जीवनाच्या अनुभूतीला सहानुभूतीची जोड देणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. जीवनाची अनुभूती तर प्रत्येक जण घेतो, पण त्याच्यातून सहानुभूतीची जोड फार थोडे लोक देत असतात. आणि त्याच्याही पेक्षा या सहानुभूतीतून सुडाची नाही तर अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची ज्वाला पेटवणं ही खरी समाजवादाची मूलभूत प्रेरणा आहे. म्हणजे अनुभूती फक्त स्वतःच्या जगण्याची नाही घ्यायची, तर स्वतःच्या जगण्याची अनुभूती घेत असताना आपल्या अवतीभोवतीच्या वंचित आणि शोषितांच्या जगण्याची पण अनुभूती आपण घ्यायची. प्रस्थापित जगानं नाकारून पायदळी तुडवलेल्या समाजाच्या जगण्याची अनुभूती आपण घ्यायची. त्यांनी आयुष्यभर जो अपमान भोगला त्याची दाहकता आपण अनुभवायची. आणि हे सगळं करत असताना त्यांना हे भोगायला लावणारी जी अन्यायकारक समाज व्यवस्था आहे तिच्या विरुद्ध त्यांना सुडणं नाही तर कुठल्याही हिंसेला थारा न देता नैतिक संघर्षाची प्रेरणा त्यांना द्यायची. आणि इथेच मला कबीर, संत तुकाराम आणि अण्णाभाऊ यांच्यामध्ये साम्य दिसतं. आणि म्हणून अण्णाभाऊ असं म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले भीमाराव. हा घाव कुठला आहे? हा वैचारिक घाव आहे. ही रक्तहीन क्रांतीची भाषा आहे. आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रणांगणामध्ये रक्तपात करण्याची ही भाषा नाही. आणि म्हणूनच ही भाषा समाजवादाची आहे. आणि हाच समाजवाद अण्णाभाऊंच्या जगण्याच्या क्षणाक्षणामध्ये आणि त्यांच्या साहित्याच्या शब्दाशब्दामध्ये ठासून भरलेला आहे. आणि म्हणून स्वाभाविकपणे माझ्यासारख्या आयुष्यभर समाजवादी विचाराचा पाठपुरावा केलेल्या आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या
पुढच्या वाटचालीसाठी समाजवादाचे नवे आयाम शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला अण्णाभाऊ हे साहित्यिक म्हणून फार मोठे वाटतात. रूढार्थानं अण्णाभाऊ हे मार्क्सवादी होते, पण तरी देखील त्यांच्या संपूर्ण मार्क्सवादी विचारसरणीच्या पाठीमागची जी मानवतेची एक जबरदस्त प्रेरणा होती, प्रेम, दया आणि करुणेची जी जबरदस्त प्रेरणा होती, ती मला समाजवादाच्या फार जवळ जाणारी वाटते. त्यांच्या साहित्याचा संपूर्ण पाया हा बुद्धिवाद आणि विज्ञानवादावर उभारलेला होता. प्रस्थापित धर्मव्यवस्था त्यांनी झुगारून दिलेली होती. अंधश्रद्धांवर त्यांनी सातत्याने प्रहार केलेला होता. ह्या सर्व गोष्टी मला समाजवादाच्या फार जवळ जाणाऱ्या वाटतात आणि म्हणून मी आज दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी पुष्पमालेचे आयोजक दादासाहेब सोराणी यांचे मनापासून आभार मानतो की आज आपण मला फार एका वेगळ्या विषयावर मांडणी करण्याची ही संधी दिलीत आणि त्यामुळं मला अण्णाभाऊंच्या जीवनाच्या या एका फार वेगळ्या आयामावर बोलणं शक्य झालं. धन्यवाद.